आज दुपारी अंतरवाली सराटीमध्ये बैठक, गावकरी आणि गोदापट्ट्यातील प्रमुख आंदोलकांसोबत जरांगेंची बैठक होणार। मनोज जरांगे अंतरवाली सराटीत दाखल, गावकऱ्यांकडून जरांगेंचं जंगी स्वागत, गुलाल उधळत जरांगेंची भव्य मिरवणूक। मराठा समाज बांधवांनी आपल्याला कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही, आंदोलनाच्या यशानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, आपण हाक मारल्यावर समाज मुंबईकडे आला, जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील काळामध्ये खूप संकट आली, काही जणांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, नाव न घेता जरांगेंची छगन भुजबळ यांच्यावर टीका। सदावर्ते आणि भुजबळ वाया गेलेली माणसं, अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंचं सदावर्ते आणि भुजबळांवर टीकास्त्र। छगन भुजबळांची आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा, संध्याकाळी 5 वाजता शासकीय निवासस्थानी बैठक। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना निर्माण झाली आहे, मराठे आता ओबीसींमध्ये वाटेकरी, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही, प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले। छगन भुजबळांना आपण स्पष्ट सांगू इच्छितो की ओबीसींवर अन्याय होणार नाही, कायदेशीर अडचण दूर करून कार्यपद्धती सोपी केली जाईल, छगन भुजबळांचं लवकरच समाधान होईल अशी अपेक्षा फडणवीसांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा तिढा सुटला याचा आनंद, या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल हे आपण आधीपासून सांगत होतो, हा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। ओबीसी नेते म्हणून मंत्री भुजबळांनी राजीनामा द्यावा, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यानं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर सरकारनं अध्यादेश काढला, यावरून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं, खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। डोंबिवलीमध्ये सकल मराठा समाजाकडून खासदार श्रीकांत शिंदेंचा सत्कार, खासदार शिंदेंवर गुलाल उधळत मराठा समाजानं आभार मानले। मराठा समाज खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत सुरू, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती, सर्वेक्षण संपल्यानंतर त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार। नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महोत्सवाला भेट। विदर्भ आणि मराठवाड्यासाठी अनुदानित औद्योगिक विजेची योजना लवकरच अंमलात येईल, खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। बांबूपासून हवाई वाहतुकीसाठीचा एव्हिएशन फ्युएल तयार होईल, खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। भाजपच्या संत महंतांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हा अतिरेक आहे, हा शिवरायांचाच अपमान आहे, शिवरायांसोबत मोदींची तुलना करणाऱ्यांवर सामनातून टीका। आयत्या वेळी पलटी मारणारे फक्त नितीश कुमार नाहीत तर पहिले भाजप आहे, खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, तर नितीश कुमार आमच्या दारात उभे राहिले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार नाही अशी वक्तव्य भाजप नेत्यांनी केली होती, त्यामुळे खरी पलटी भाजपनंच मारली, संजय राऊत यांची टीका। अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा, पोलीस आपलं काहीही वाकडं करू शकणार नाहीत, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, पंढरपुरातील हिंदू जनआक्रोश मोर्चात नितेश राणेंचं वक्तव्य। गोंदिया भंडारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आली तरीही आपणच उमेदवार असू, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य, तर मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद सर्वात जास्त, पटेल यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवारांकडून बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी। खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई, एकाच रस्त्याचं यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्या हस्ते भूमिपूजन। विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर, शरद पवारांचा केंद्र सरकारवर आरोप। मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड मार्गावर, हार्बरवर पनवेल वाशी मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या पुणे लोणावळा मार्गादरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक, त्यामुळे अनेक रस्ते, रेल्वे गाड्या रद्द होणार। मुंबई ते अहमदाबाद स्थानकादरम्यान धावणारी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणार, याकरता रुळांची क्षमता आणि इतर कामं करण्यात येणार आणि त्यासाठी 4000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।